नमस्कार. कथासागरच्या 51व्या भागात आज आपण पोचलो आहे. मला वाटते मलाही खूप आनंद होतो आहे आणि नक्कीच तुम्हाला पण आनंद झाला असेल. जे कोणी रेग्युलर ऐकतायत त्यांना आता ही मेजवानीच वाटली असेल आठवड्यातून 3-3 गोष्टी. आजच्या दिवसाची 51व्या भागासाठी म्हणून खास गोष्ट आहे. खास एवढ्यासाठीच की आजची जी तुम्ही गोष्ट ऐकाल ती कदाचित अगदी लहान मुलांना मी कितीही जरी सोपं करून सांगायचा प्रयत्न केला तर कदाचित थोडी कठीण वाटेल, पण दोनदा ऐका. पण प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असा हा 1 नोव्हेंबरचा दिवस आणि त्या दिवसासाठी म्हणून ही मी गोष्ट निवडलेली आहे. मला वाटते मी तुम्हाला मागच्या वेळेला याचा रेफरन्स दिला होता की 1948 1 नोव्हेंबरला जगातलं आश्चर्य घडलं. आपल्या सेनेने रणगाडे झोजिला खिंडीमध्ये नेले आणि हा जो विक्रम आहे हा विक्रम 11,500पेक्षा 550 फुटांपेक्षा जास्ती उंचीवर रणगाडे, रस्ते नाही आहेत उपलब्ध, काही नाही आहे, पाकला सुगावा लागून द्यायचा नाही आहे, अशा वेळेला अशा स्थितीत नेणं हे अत्यंत कठीण काम होतं. आणि हे सगळं सांगायचं कारणही मी सांगितलं होतं की मध्ये एक इनॉग्युरेशन झालं होतं. झोजिला खिंड जी आहे त्याच्या खालून एक आपण पास बनवतो आहे, टनेल बनवतो आहे आणि हे टनेल बनवलं ते निमित्त आणि म्हणून मी ह्या गोष्टीची निवड केली होती. ते टनेल बनवल्यामुळे आता अगदी सोपं होणार आहे, अतिशय थोड्या वेळात वाहतूक होणार आहे. दुसरी गोष्ट, ह्या झोजिला खिंडीमध्ये इतका बर्फ पडतो की 6 ते 7 महिने त्या ठिकाणची वाहतूक बंद ठेवावी लागते. आता मात्र 12ही महिने या खिंडीतून वाहतूक आपल्याला करता येणार आहे. याचा फायदा तिथल्या स्थानिकांना जसा होणार आहे तसा सेनेलासुद्धा होणार आहे. कसा होणार आहे हीच मी आत्ता म्हटलं अशक्य ते शक्य असं करून दाखवलं होतं आपल्या सेनेने. त्या सेनेला तिथे जी काम करणारी होते, स्पॅरो होते किंवा ब्रिगेडियर सुखंदर सिंग होते, या सगळ्यांना लायन ऑफ द झोजिला अशा प्रकारे गौरवोद्गार काढले गेले. ती ही गोष्ट आहे. ही गोष्ट मुळात खूप मोठा पिरियड आहे हा. मे महिन्यापासून या झोजिला खिंडीसाठी आपण प्रयत्न करत होतो. त्याच्यानंतर पुढची गोष्ट अशी आहे की ज्या पुस्तकातून ओरिजिनल 2, 3, 4 मी रिफर केले त्याच्यामध्ये कित्येक पानं याच्यासाठी वापरली आहेत. मी त्याचं जे शॉर्ट व्हर्जन केलेलं आहे पुस्तकासाठी माझ्या, ती पण 25 पानं झालेली आहेत आणि ती मी तुम्हाला थोडक्यात तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगायचा प्रयत्न करते. तुम्ही नीट ऐका, कारण प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल आणि आपणही असं काहीतरी केलं पाहिजे अशी प्रेरणा मिळेल. अशा प्रकारची गोष्ट अशक्य ते शक्य आपण कसं केलं आणि पाकिस्तानला आश्चर्य वाटून पाकिस्तानला अक्षरशः त्या झोजिला खिंडीतून पळ काढावा लागला. एकदा तिथून पळ काढल्यानंतर मग आपण झोजिला खिंड पार करून पुढे गेलो. मग कारगिल, द्रास, पिंड्रस हा जो सगळा भाग आहे तोही आपल्या ताब्यामध्ये आला आणि भारताला जो दोन्ही बाजूनी धोका होता तो टळला. त्याच्यासाठी आज आपण थोड्या नकाशांचा वापर करणार आहोत. हा जो पहिला नकाशा तुम्हाला दिसतोय, दाखवते मी, प्रयत्न करते. अगदी सोपा आहे. आपल्याला जो नेहमी नकाशा दिसतो तो हा काश्मीरचा नकाशा एवढाच दिसतो, कारण हा जो भाग आहे तो आपण पाक ऑक्युपाईड काश्मीर असं त्याला म्हणतो. म्हणजे मुळात भारताची सीमा ही अशी इतकी सगळी होती, पण नंतरच्या काळामध्ये मात्र 48च्या युद्धामध्ये पाकने हा भाग जिंकून घेतला, म्हणजे सेना आली आणि आपण मग युनोमध्ये गेलो आणि हा भाग त्यांच्या ताब्यात राहिला. आणि आत्ता तुम्ही जे सध्या सगळं ऐकता आहात तो हा जो भाग आहे हा चीनच्या ताब्यात असलेला अक्साई चीन आणि इथे मध्ये येतं हे सियाचीन येतं. हा एक भाग. दुसरी गोष्ट असं आहे की त्यावेळेला पाक 2 बाजूनी आक्रमण करत होता. एक म्हणजे बारामुल्ला, अनंतनाग, या बाजूनी तो विमानतळ जे आपलं श्रीनगर आहे ते श्रीनगर विमानतळ ताब्यात घेतलं गेलं, कारण त्यावेळेला काश्मीरकडे जाणारे रस्ते नव्हते. सगळी वाहतूक, म्हणजे मला वाटतं हेही जगातलं आश्चर्य होतं की सगळीच्या सगळी वाहतूक, शस्त्र, अस्त्र, माणसं ही आपण विमानतळावर केली होती. श्रीनगर विमानतळ आपल्या हातून गेला असता तर आपल्याला काश्मीर वाचवणं कठीण झालं नसतं. तो एक मार्ग होता. आणि दुसरा जो मार्ग आहे की तुम्हाला ह्याच्या सिंधू नदी दिसते आणि सिंधू नदीच्या काठाकाठानी हे जे बाण दिसत आहेत त्या बाणाच्या दिशेने ही पाकिस्तान फौज येत होती. तुम्हाला दिसते काळे जे बाण आहेत तशी ती येत होती आणि हे जे पांढरे बाण आहेत ती पाकिस्तान सेना येत होती आणि हे जे बाण आहेत हे झोजिला खिंड, इथपासून ही जी सगळी आहे ही झोजिला खिंड. या झोजिला खिंडीतली आपल्याला गोष्ट ऐकायची. दुसरी गोष्ट म्हणजे हे जे ऑपरेशन होतं हे जॉईंट ऑपरेशन होतं. जॉईंट ऑपरेशन ह्याचा अर्थ आपली आर्मी आणि त्याचप्रमाणे आपला एअरफोर्स, हा एअरफोर्ससुद्धा या भागामध्ये कार्यरत होता आणि ह्या एअरफोर्सने देखील या भागामध्ये पूर्णपणे झोजिला खिंड जिंकताना त्यांना मदत केलेली होती. ती ही गोष्ट आहे. अर्थात त्यांच्यासुद्धा
जवळजवळ 12 टेम्प्लेट नावाची विमानं आणि 3 डाकोटा विमानं ही कितीतरी त्यांनी सॉर्टीज केल्या, अनेक वेळेला मदत केली. एकतर वरून बंबार्डिंग केलं, आर्मीला कव्हर पुरवलं. दुसरी गोष्ट केली ती म्हणजे उतारावरचे जे मागच्या बाजूचे जे बंकर्स होते ते नष्ट केले. काही वेळेला म्हणजे एका ठिकाणी तर असं झालं की नदी पार करायची होती, नदीवरचा पूल तुटला होता किंवा नदीच्या ठिकाणीसुद्धा त्यांनी बोटी वर हवेतून टाकल्या. असं खूप खूप मदत एअरफोर्सनी पण केली. दुसरी सगळ्यात महत्त्वाची मदत होती म्हणजे पुरवठा त्यांनी कायम ठेवला, कारण रस्ते मोटरेबल नव्हते. मधला जो भाग आहे द्रास कारगिलचा, तो मधल्या काळामध्ये हा पाकिस्तानच्या ताब्यात गेला होता. वाहतूक थांबलेली होती. एकमेव पर्याय होता ती म्हणजे हवाई वाहतूक. असा हा सगळा भाग होता. या ठिकाणी रणगाडे, मला वाटते रणगाडे म्हणजे काय हे तुम्हाला कोणाला वेगळं सांगायची गरज नाही आहे. रणगाडे आणि रणगाड्यासाठी 7 कॅव्हलरी हा जोला म्हणतात. सुखदेव सिंग हे त्याचे कर्नल होते. या कर्नल आणि स्पॅरो नावाचे जे रणगाड्यांचे जे प्रमुख होते, हे सुखदेव सिंग हे एक पतियाळाचे होते जे पहिल्यापासून तिथे काम करत होते. आणि या 7 कॅव्हलरीचे म्हणजे रणगाडा पथकाचे जे प्रमुख होते ते होते, त्यांना म्हणायचं लेफ्टनंट कर्नल स्पॅरो, हेच त्यांचं नाव होतं. आणि त्यांचं कौतुक खूप सगळ्यांनी केलं, कारण रणगाडे तिथे आणणं ही कल्पना का आपल्याला पहिल्यांदा वापरावी लागली, तर आपल्या फौजा या ठिकाणी जाणार कशा. इथे रस्ते नव्हते, अजिबात रस्ते नव्हते. काही भाग तर असा होता की त्या ठिकाणी 4 व्हीलर सोडूनच द्या, 2 व्हीलरसुद्धा कधी किंवा साध्या कार्ट ज्या म्हणतात आपण, त्या पण तिकडे कधी गेल्या नव्हत्या. सगळी वाहतूक ही म्यूल म्हणजेच खेचरं आणि घोड्यांच्या साह्याने चालायची, माणसांच्या साह्याने चालायची. 6-6 महिने बर्फ पडला की रस्ता बंद असायचा. काही ठिकाणी जे नदी नाले तिथे होते, मोठमोठे बोल्डर्स तिथे पडलेले होते. त्या बोल्डर्सच्या इथून जाणार कशी वाहनं, अशक्य होतं. एवढ्या उंचीवर वाहनं चढवू शकत नाहीत. मोठेच्या मोठे असे चढ होते, जवळजवळ 60-70 अंशाचा कोन असलेले. त्याच्याशिवाय जवळजवळ 80-80 अंशाचा युपिन ज्याला म्हणतात, अशा प्रकारचे काही मार्ग होते. आणि झोजिला खिंड होती कशी, तर पर्वत उभाच्या उभा मोठाच्या मोठा आहे आणि तो तासावा आणि मधून वाट काढावी अशी झोजिला खिंड होती. काही ठिकाणी तर ती खूप अरुंद होती. आणि त्या झोजिला खिंडीच्या दोन्ही बाजूला पाक सैनिक वर उंचावर बसलेले होते आणि त्या उंचावर बसलेल्या सैनिकांकडे गन्स होत्या, रॉकेट्स होती, स्मॉल आर्म्स होती, संख्येने ते जास्ती होते, वेल प्रिपेअर्ड होते. त्यांनी सगळा अन्नधान्याचा साठा करून ठेवलेला होता. आणि या ठिकाणी जाणाऱ्या मार्गावरून सेनेला ते वरून हल्ला करणार, आपण व्हर्नरेबल पोझिशनमध्ये, आपला खूप लॉस होणार. सुरुवातीला आपण जेव्हा एक पतियाला इथे आली, त्यांनी 2 मेपासून खरं तर सुरुवात केली होती, पण त्यांना पुढे जाता येत नव्हतं, कारण ती खिंड पार करणं हा सगळ्यात मोठा अडथळा होता. खिंड पार करून जर आपण गेलो नसतो तर लेह लडाख आपल्या हातून गेलं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या भागावर पाकिस्तान येऊन राहिलेले होते, हा लेह लडाखचा जो सगळा, लेह ही राजधानी आहे लडाखची, हा जो सगळा भाग आहे बुद्ध वस्ती होती. त्यांनी ऑलरेडी बुद्धांना कन्व्हर्ट करायला, मारायला, लुटालूट करायला सुरुवात केली होती. लेह लडाख अख्खं त्यांच्या ताब्यात गेलं असतं. जस्ट कल्पना करा केवढा मोठा भाग आपण गमावला तर असता. आणि इथली सगळी जनता त्यांनी काय जे केलं असतं ते मी वेगळं सांगायची गरज नाही. मिरपूर हत्याकांड हे जर तुम्ही कधी वाचलं तर तुम्हाला हे कळेल. अशा स्थितीमध्ये लष्कराला, पायदळाला यश येत नाही आहे. मग आपल्याला काय करायचं, तर सप्टेंबरमध्ये असा निर्णय घेतला गेला. सगळे जे आपले सेनेचे अधिकारी होते ते धास्तावले की असं नाही चालणार, थंडी जास्ती सुरू होण्याच्या आत झोजिला खिंड आपल्याला पार केली पाहिजे. आणि मग त्यावेळेचे हे जनरल करिअप्पा, थिमय्या, ब्रिगेडियर अटल हे जे सगळे होते हे श्रीनगरला जमले. 23 सप्टेंबरला त्यांनी त्या ठिकाणी बैठक घेतली आणि निर्णय असा घेतला की तिथे आपण रणगाडे न्यायचे. पण ते रणगाडे न्यायचे कसे, पाकिस्तानला न समजता. रणगाडे साधा रस्ता नाही तर रणगाडे नेणार कसे. दुसरी गोष्ट अशी होती की रणगाडे आपण तिथे नेतोय हे पाकला कळता कामा नाही आहे, रणगाडेवर चढू शकणार नाही आहेत. त्यामुळे आधी रणगाडे चालवणारा 7 कॅव्हलरी नावाचं जे काही तिथे रणगाड्यांचं पथक होतं, त्याचे जे हे होते लेफ्टनंट कर्नल होते स्पॅरो, त्यांना विचारलं गेलं. त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली, आव्हान स्वीकारलं. नाही आमचे रणगाडे ते जाणारच जाणार. रणगाडे नेण्याच्या अगोदर ते जम्मूवरून आधी श्रीनगरला आणायचे होते. श्रीनगरवरून 250 किलोमीटर प्रवास करून तिथपर्यंत पोचायचं होतं. आणि हे पोचताना एवढं जड वजन, पहिले असा रस्ता नव्हता, काही ठिकाणी रुंद एवढा रस्ता नव्हता, काही ठिकाणी छोटे छोटे पूल होते मार्गावर, ते पूल यांचं वजन हे करू शकले नाही. पहिली गोष्ट काय केली असेल तर जम्मूवरून श्रीनगरला रणगाडे आणले, ते लपवून ठेवले गेले, त्याचे सगळे भाग सुट्टे केले गेले, बराबर सुट्टे केले गेले, जेवढं वजन हलकं करता येईल वरचे टर्टल काढले, तोफा काढल्या. आणि मग हे रणगाडे
त्या त्यांचं जे काही लष्करी वाहन असतं वाहतूक करणारं त्याच्यावर चढवले गेले. त्याच्यावर चढवले गेल्यावर सुद्धा रात्रीची सगळी वाहतूक करायची होती. त्या ठिकाणी मी सांगितला तसा रस्ता, हवा कमी, या रात्रीची वाहतूक, आणि तरीसुद्धा त्याच्यावर केमोफ्लाज, तुम्हाला हा शब्द माहीत आहे, रणगाडे दडवून ठेवले गेले आणि हे नेले गेले. चढावर चढताना आणखीन धोका होता आणि मग त्यासाठी मोठीची मोठी वाहनं आधी पुढे गेली. त्यांच्यावर मारा होण्याची शक्यता होती. तिथे ते उभे राहिले आणि तिथून तर टो करायचा. जर समजा मागे यायला लागला रणगाडा उभ्याच्या उभ्या चढावरून, त्यांना टो करायचा. असा एक रणगाडा त्यांना टो करावाही लागला. बाकीचे रणगाडे मात्र शहाण्यासारखे त्यांच्या पाठोपाठ गेले आणि मग या ठिकाणी तिथे रणगाडे पोचले. हा रणगाडे तिथे पोचणं पाकिस्तानला अजिबात अपेक्षित नव्हतं. त्यांनी इमॅजिनच केलं नव्हतं की रणगाडे भारतीय लोक इथे आणू शकतील. तर मी म्हटलं सर, रस्ता, हवामान काहीच नाही, तिथल्या लोकांना काम करणं आपल्या खूप कठीण होतं. एवढ्या उंचीवर श्वास घेता येत नव्हता. पाकिस्तानची तयारी होती, बंकर होते, आपल्याकडे बंकर वगैरे काही नव्हते. उघड्यावर ताडपत्रीचे तंबू टाकून ही लोकं झोपत होती. पुरेसे गरम कपडे नव्हते. पायात बूट, ज्याला त्या ठिकाणी काम करताना प्रूफ असतात, वॉटरप्रूफ, बर्फाप्रूफ, ते नव्हते. कित्येकांना, जवळजवळ 400-500 जणांना हिमदंश, त्याचेही उपचार घ्यावे लागले. ते सकाळी जेव्हा रात्र काम करायचं तेव्हा सकाळी उठून बघतात त्यांची बोटं सगळी सुजलेली असायची. या ठिकाणी बटाटा शिजायला सुद्धा किमान 4-5 तास लागतात. मग या ठिकाणी चहा करायला एक साधा एवढासा चहा करायचा 3-3, 4-4 तास पाणी उकळायला लागतात. अशा वेळेला त्यांना सुकं राशन याच्यावर दिवस काढायचे होते. चणे आणि गूळ, हे सगळं त्यांना त्या ठिकाणी नंतरच्या काळामध्ये मग एक 5 मराठा नेली गेली, 1/5 GR आणि 3 जाट, हेही एक पतियाळाच्या मदतीला आले. या हवाई दलामध्ये ही जी टेम्पलेट नावाची विमानं आहेत ती 12 होती आणि 3 डाकोटा विमानं यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली. मजा म्हणजे आपण जो हल्ला करायचा दिवस ठरवला, नेमका त्या दिवशी बर्फ पडायला लागला. रस्ता सगळा गुळगुळीत झाला, रस्त्यावर बर्फ साधला, माणसांना, विमानांना उडता येईना. परत दिवस पोस्टपोन करायला लागला. असं 1दा 2दा 3दा झालं आणि मग मात्र असं ठरलं की आता 1 नोव्हेंबर हा शेवटचा दिवस आणि 1 नोव्हेंबरचा दिवशी जर आपण करू शकलो नाही तर आपल्याला लेह लडाखवर पाणी सोडावं लागेल. परत सगळा थंडीचा मोसम संपून परत जेव्हा स्प्रिंग सुरू होईल त्याच वेळेला हल्ला करता येईल. हे आपल्याला परवडणारं नव्हतं. पाक हा सगळा भाग लेह लडाख गिळंकृत केलंच असतं, पण व्हॅलीमध्ये पण तो येऊ शकला असता. व्हॅलीलाही धोका होता आणि हा धोका आपल्याला पत्करायचा नव्हता. ज्या दिवशी 1 नोव्हेंबरच्या दिवशीसुद्धा सकाळी जी वेळ ठरली होती त्यावेळेला आपल्याला नाही हल्ला करता आला, कारण नेमका बर्फ पडला. आणि पायदळ म्हणालं की नाही, आम्हाला, एक पतियाळ म्हणाला, आमच्या माणसांना या बर्फावरून वर चढणं अशक्य आहे, आम्ही नाही येऊ शकणार. तरी हे जे स्पॅरो होते हे स्पॅरो भक्कम राहिले आपल्या म्हणण्यावर. ते म्हणाले नाही, ठरलं त्याप्रमाणे झालंच पाहिजे, काय वाटेल ते हो, पण रणगाडे घुसलेच पाहिजेत. तिथल्या इंजिनियर्सने पण खूप मेहनत घेतली होती. ज्या ठिकाणी असं वाटलं होतं की रस्ता नाही, तो रस्ता तर रात्रीचा बनवला होता. रात्रीचा रस्ता बनवताना सुद्धा मधून पाकिस्तानचा फायर येतच होता. काही ठिकाणी डोंगर कापावे लागले, काही ठिकाणी भर घालून रस्ते रुंद करावे लागले. ह्या सगळ्यांच्या मेहनतीचं फळ म्हणजे 1 नोव्हेंबरला सकाळी बर्फ पडायला लागलं. पण देवाने आपल्यानंतर कृपा केली, हवा क्लिअर झाली आणि 10:30 वाजता रणगाड्यांची धुडं सगळा हा जो काही चढ होता हा पार करून तिथे पोचली. आणि त्या पोचल्याबरोबर पाकिस्तानची सेना आश्चर्यचकित झाली, कारण रणगाडे आता खूप मोठ्या प्रमाणात ताकद त्यांची होती. एअरफोर्स त्यांच्या मदतीला आला. मागच्या बाजूचे जे बंकर होते ज्याच्यावर त्यांनी हल्ला चढवला, तिथले त्यांचे जे सैनिक होते ते पळून जाताना दिसले आणि झोजिला खिंड पार करून टँक दोन्ही बाजूला, मागच्या बाजूनी आता सगळ्या पाकच्या बंकर्सवर हल्ला करायला लागले. अर्थात ही लढाई प्रत्यक्ष 1च दिवस चालली, पण त्याच्या अगोदर म्हणजे सप्टेंबर पुरा ऑक्टोबर, कारण जसे डिसमेंटल केले होते तसे इथे आल्यानंतर ते परत जोडायचे होते. सिक्रेसी होती, त्यामुळे बाहेरच्या लोकांना बोलवायचं नव्हतं, या सगळ्या लोकांना काम करायचं होतं. आणि अशा प्रकारे रणगाडे तिथे आले. एक आश्चर्य घडलं. आणि अर्थातच त्याच्यानंतर मग आपण कारगिल, द्रास, पाकनी जो भाग घेतला होता तोही आपल्या ताब्यात घेतला. आणि 1 नोव्हेंबर असा हा इतिहासामधल्या भारताच्या हा खूप मोठा आश्चर्याचा दिवस. आपल्या सेनेला आपण किती कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आत्ता मी तुम्हाला थोडक्यात सांगितली. आपण जेव्हा समोरासमोर असू तेव्हा हीच गोष्ट मी खूप डिटेलमध्ये सांगायचा प्रयत्न करीन. नकाशांच्या साहाय्याने, चित्रांच्या साहाय्याने आपण हे शिकायचा प्रयत्न करू. पण मला असं वाटतं झोजिला आता जो काही टनेल आहे त्या टनेलमुळे 12 महिने वाहतूक करता येईल. रणगाडी न्यायची वेळ आली तर तेही शक्य आहे. आता रस्ताही तिथे बनलेले आहेत, नाही असं नाही, पण या टनेलमुळे
कित्येक दिवसांचा प्रवास हा काही तासांवर येऊन पोचलेला आहे. हे एक ब्लेसिंग आहे. त्यामुळे आपले पंतप्रधान आणि गडकरी आपल्या जे हे सगळे कल्पना राबवतात त्या सगळ्यांना आपण धन्यवाद देऊया. आणि 51व्या भागावर या चांगल्या एंडनी अशक्य ते शक्य तुमच्या माझ्यापैकी प्रत्येकाला करणं शक्य व्हावं अशी आपण देवाकडे प्रार्थना करूया आणि थांबूया. नमस्कार.